हे पहा, आज आपल्याला पाहायचंय मायक्रोसॉफ्ट एक्सेल. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. एक्सेल मध्ये बऱ्याच जणांना अडचणी येतात. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत एक्सेल मध्ये, जरा थोडे प्रश्नांचे अर्थ नीट न समजण्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांचे प्रश्न चुकतात. त्यामुळे आज आपण एक्सेल या टॉपिक वरती कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचे, काय करायचे ते डिटेल मध्ये पाहू. एक्सेलची नीट प्रॉपर प्रॅक्टिस करा. आता आपण या अगोदर आउटलुक आणि विंडोज बघितलेलंच आहे, त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली असेल असं गृहीत धरून आपण आज मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा टॉपिक पाहूया. ठीक आहे. आता ज्यावेळेस मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा आपण विचार करतो त्यावेळेस काही महत्वाच्या कमांड्स आहेत की ज्या कमांडवर आधारित क्वेश्चन येतात म्हणजे येतात. आणि पाठीमागे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट हे तिन्ही टॉपिक असे की याच्यात प्रश्न अपडेट होणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही यातल्या ज्या कमांड्स आहेत त्या कमांड नक्की कोणत्या कुठे आहेत आणि त्या कमांडचा नक्की यूज काय किंवा कोणता फॉर्म्युला कशासाठी वापरला जातो हे जर नीट व्यवस्थित समजून घेतलं तरच याच्यावरच्या आधारित प्रश्न तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. काही 2-3 फक्त महत्वाच्या गोष्टी सांगतो. याच्यामध्ये होम टॅब, इन्सर्ट टॅब, पेज लेआउट, त्यानंतर डेटा आणि व्ह्यू या टॅबवर आधारित प्रश्न येतात. आता याच्यातल्या सगळ्यात जास्त जे प्रश्न येणार आहेत ते येणार आहेत होम टॅबवर आधारित. म्हणजे एक्सेल वरती निम्मे प्रश्न जे असणार आहेत ते शक्यतो होम टॅबवर आधारित असतात. आणि होम टॅब असा टॅब आहे की तो वर्ड मध्ये, एक्सेल मध्ये आणि पॉवर पॉईंट मध्ये तिन्ही मध्ये कॉमन आहे. तुम्ही कुठलाही वर्डचा जरी नीट व्यवस्थित होम टॅब केला तरी एक्सेल मध्ये पटकन कमांड लक्षात येतात, एक्सेल मध्ये केला तरी पॉवर पॉईंटच्या कमांड पटकन लक्षात येतात. म्हणजे होम टॅब हा वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट मध्ये कॉमन आहे. त्याच्यातलं फॉन्ट आणि अलाइनमेंट हे जे ग्रुप आहेत हे दोन्ही कॉमन आहेत. वर्ड मध्ये पण आहे, एक्सेल मध्ये पण आहे, पॉवर पॉईंट मध्ये पण आहे. तिन्ही मध्ये त्या कमांड्स असतात आणि बेसिक कमांड्स आहेत. त्या सगळ्या कमांड्स तुम्ही एकदा नीट व्यवस्थित समजून घेतल्या की काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यावर आधारित तुम्ही प्रश्न सहजरित्या ते सोडू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट एक आहे की फॉर्मॅट नावाचा एक मेनू आहे. वर्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादं टेक्स्ट सिलेक्ट करता किंवा एखादं ऑब्जेक्ट सिलेक्ट करता त्यावेळेस नवीन फॉर्मॅट नावाचा मेनू ओपन होतो आणि त्यातल्या कमांड्स बऱ्यापैकी विचारल्या जातात. तसं एक्सेल मध्ये डायरेक्ट होम मध्ये फॉर्मॅट नावाचा मेनू आहे, त्याच्यावरच्या आधारित कमांड 100% विचारल्या जातात म्हणजे जातात. आता इथं सुद्धा ओपन केलेला जो प्रश्न आहे तोही फॉर्मॅट मेनूवरच्या आधारित आहे. त्यामुळे तुम्ही एक्सेल मध्ये जे काही तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे त्यावेळेस होम टॅब मधल्या ह्या ज्या कमांड्स आहेत, फॉन्ट मेनू, अलाइनमेंट मेनू, नंबर मेनू आणि हा फॉर्मॅट मेनू आणि इथे असणाऱ्या सेल स्टाईल, त्यानंतर हे ॲटो सम वगैरे आपण फॉर्म्युल्यामध्ये पाहणारच आहे कशा पद्धतीने करायचं त्या पद्धतीने. फक्त फोकस कोणत्या कमांडवर करावा त्यासाठी मी तुम्हाला फक्त ओव्हरव्ह्यू देतोय. नुसतेच प्रश्न सोडवले आणि झाली माझी प्रॅक्टिस असं केल्याने तुम्ही फायनल एक्झाम मधले सगळेच प्रश्न सोडू शकाल असं नाही. तुम्हाला ह्या कमांड्स पण नीट कुठल्या कुठे आहेत, त्या कशासाठी वापरतात, काय करतात त्याचा नीट व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. कारण यातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न जसे तसेच येणार आहेत अशातला भाग नाहीये. कारण प्रश्न अपडेट होणार आहेत, 20 ते 30% प्रश्न अपडेट होणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या कमांड्स पण नीट व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. पहिलं मी तुम्हाला जरा कमांड थोडक्यात सांगतो, नंतर आपण प्रश्नांप्रमाणे त्याचा विचार करूया. आता होम टॅब मध्ये पहिला जो टॅब आहे आपला ग्रुप आहे तो एक क्लिपबोर्ड. कुठला आहे? क्लिपबोर्ड. क्लिपबोर्ड मध्ये 4 कमांड आहेत, कट, कॉपी, पेस्ट आणि फॉर्मॅट पेंटर. याच्यावर आधारित आतापर्यंत फॉर्मॅट पेंटरवर आधारित खूप सारे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय तर कट कॉपी कमांड कशा पद्धतीने वापरली जाते पहा. असं काहीतरी तुम्हाला एक्झाम्पल दिलं जातं आणि याच्यामध्ये सांगितलं जातं की दिलेल्या डॉक्युमेंट मधील 5 नंबरचा जो रो आहे तो कॉपी करून 11 नंबरच्या रोच्या ठिकाणी घ्या. म्हणजे 5 नंबरचा रो तुम्हाला कॉपी करायचा आहे, 11 नंबरच्या रोच्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस असं सांगितलं त्यावेळेस सिंपल आहे, तुम्ही सरळ सरळ 5 नंबरचा रो सिलेक्ट करायचा. तुम्हाला जो रो सांगितला असेल तो सिलेक्ट करा. आता कॉपी करायला सांगितलं म्हटलं सरळ कोणती कमांड वापरणार आपण? कॉपी. कॉपी कमांड केलं की ऑटोमॅटिकली एक्सेल मध्ये असे मार्चिंग लाईन्स आलेले तुम्हाला दिसतात. याच्यावरून पण कळतं तुम्हाला कॉपी झालंय का कट झालं. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी सांगितले त्या ठिकाणी कर्सर घ्यायचा. 11च्या ठिकाणी सांगितले तर 11च्या तिथे कर्सर घ्या, सरळ जाऊन फक्त पेस्ट कमांड. तिथलं टेक्स्ट कॉपी झालं, इकडे आलं. ठीक आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही ती कमांड वापरू शकता. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असा येतो की दिलेल्या वर्कशीट मधील 5 नंबरचा रो 11 नंबरच्या रोच्या ठिकाणी मूव्ह करा. आपण विंडोज मध्ये मूव्ह कमांड बघितली होती, कॉपी कमांड बघितली, सेम तसंच इथे. आता इथे तुम्हाला पहिलं काय करायला लागेल, 5 नंबरचा रो कॉपी करायला लागेल, सॉरी कट करायला लागेल.
आणि इथे तुम्हाला 11 नंबरच्या इथे जाऊन पेस्ट करायला लागेल. त्याच्यामुळे काय झालं, तिथलं कंटेंट उचललं गेलं आणि इकडे 11 नंबरच्या ठिकाणी आलं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला कट कॉपी पेस्टवर आधारित प्रश्न येतो. त्याच्यानंतर आहे फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर ही कमांड नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करा. एकतर ही वर्ड मध्ये तरी नाहीतर एक्सेल मध्ये तरी 100% येते म्हणजे येतेच, आणि दोन्ही ठिकाणी तिचा वापर सेम आहे. फॉर्मॅट पेंटर कमांडचा वापर करताना महत्वाची गोष्ट फक्त एवढीच लक्षात ठेवायची, त्याचा उपयोग काय, तर त्याचा उपयोग आहे जे फॉर्मॅटिंग केलेलं टेक्स्ट आहे त्याच्यासारखं फॉर्मॅटिंग तुम्हाला दुसऱ्यावर अप्लाय करायचं असेल त्यासाठी फॉर्मॅट पेंटर कमांड वापरतो. म्हणजे आतापर्यंत आपण कॉपी आणि पेस्ट केलं तर काय झालं, कंटेंट कॉपी झालं. फॉर्मॅट पेंटरमुळे काय कॉपी होतं, तर त्याला केलेल्या कमांडच्या फॉर्मॅटिंगसाठी वापरले ते कमांड कॉपी होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आता इथे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स लिहिलेलं आहे बा, याचं काय केलंय, समजा आपण याला एक रेड कलर पण दिला, म्हणजे काय झालं, लाल कलर मध्ये पण आहे, फॉन्ट वेगळा आहे, त्याला बोल्ड केलंय, बरोबर, त्याला समजा अंडरलाईन केलंय, अशा वेगवेगळ्या कमांड्स वापरल्यात. आणि या सगळ्या कमांड मला जशाच्या तशा आता इथे या ठिकाणी एमबीए जे लिहिले त्याला अप्लाय करायचे. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की B2 या सेल मधल्या डाटाचे फॉर्मॅटिंग E9 या सेलला अप्लाय करा, अशा पद्धतीचा तो प्रश्न राहील. मग आता ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, याचं याला अप्लाय करायचे. बऱ्याच जणांकडनं उलट होत, B2चं E9 ला करायला सांगितले, मग पहिलं तुम्ही सिलेक्ट करायचे B2, बरोबर. कशाप्रमाणे पाहिजे तुम्हाला, याच्याप्रमाणे पाहिजे ना, ते पहिलं सिलेक्ट करायचं. त्यानंतर कमांड वापरायची फॉर्मॅट पेंटर. कोणती कमांड वापरायची, फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केलं की आपला माऊस पॉइंटर बरोबर ब्रशच्या आकाराचा होतो. थेरीमध्ये हा प्रश्न विचारला होता आता गेल्या एक्झाममध्ये. जर तुम्ही फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केलं तर माऊसचा आकार खालीलपैकी कशात बदलला जातो. याच्यावरून लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॅक्टिस करताना किती बारकाईने करावं लागतं. आता हे काही सांगण्याचं प्रकरण नाही, तुमचा ऑब्झर्वेशनचा टाईप आहे. कशात बदललाय, तर पेंटवर्कच्या आकारासारखा झालाय. ठीक आहे, आता असा आला की तुम्हाला B9 वर जाऊन फक्त क्लिक करायचं. B9 वर क्लिक केलं की ऑटोमॅटिकली त्याप्रमाणे ते अप्लाय होतं. इथे याला मर्ज केलेलं आहे, ते मी चेंज करतो. B2 ला सिलेक्ट करा, फॉर्मॅट पेंटर मध्ये जा, इथे B9 ला क्लिक करा. लक्षात आहे, त्याच्याप्रमाणे ऑटोमॅटिक. याच्या पण अर्थ ते झालं, याच्यावर आपल्याला कमांड वापरत बसायला लागलं का, बोल्ड करा, अंडरलाईन द्या, कलर बदला, ऑटोमॅटिकली त्याला ज्या कमांड वापरल्या त्या सगळ्याच्या सगळ्या याच्यावरती अप्लाय झाले. कोणत्या कमांडमुळे, फॉर्मॅट पेंटर. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉन्ट मध्ये या सगळ्या कमांड बहुतेकांना माहितीच असतात, काय अवघड नाहीये. फॉन्ट बदला म्हटलं की ही कमांड वापरायची, त्या फॉन्टचं नाव येतं, सरळ सरळ फॉन्ट बदलू शकता तुम्ही. ही फॉन्ट साईज कमांड आहे, जेवढी साईज पाहिजे तेवढी साईज करू शकतो. 1 पॉईंटनी साईज वाढवा, 1 पॉईंटनी कमी करा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. बोल्ड करा, कधी कधी बोल्ड काढून टाका म्हणून येतं, तर परत त्यावरच क्लिक करायचं, बोल्ड निघून जाईल. ठीक आहे, इटॅलिक करा, अंडरलाईन करा. अंडरलाईनचे प्रकार आहेत, डबल अंडरलाईन करा, कधी कधी क्वेश्चन येतो. आणि मग आपण इथे नीट न प्रॅक्टिस केल्यामुळे फक्त याच्या अंडरलाईन वरती क्लिक करून मोकळे होतो, पण प्रश्न आलेला असतो डबल अंडरलाईन करा. मग आता डबल अंडरलाईन करा म्हटलं तुम्हाला काय करायचं, इथं डायरेक्ट क्लिक करण्याऐवजी कशावर क्लिक करणं गरजेचं आहे, त्या एरोवरती क्लिक करायचं, खाली लगेच कमांड येईल डबल अंडरलाईन. डबल अंडरलाईन आले की ते तुम्ही डबल अंडरलाईन वरती क्लिक करा. लक्षात आहे, अशा पद्धतीने तुम्ही ही कमांड वापरू शकता. त्यानंतर बॉर्डर स्टाईल अप्लाय करा. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर दिल्यात, कधी कधी बॉर्डरवर आधारित सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न येतात. थिक बॉर्डर द्या, आउटसाइड बॉर्डर द्या, थिन बॉर्डर द्या, डबल साइड बॉर्डर द्या. जे काही सांगितलं असेल ते फक्त सिलेक्ट करायचं आणि त्या कमांडनुसार त्या ठिकाणी अप्लाय करायचं. सोपं आहे, काही अवघड नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर सेल कलर फिल करा. याच्यामध्ये प्रश्न येताना सेलला कलर फिल करा असा प्रश्न येतो, किंवा दिलेल्या सेलमध्ये कलर फिल करा असा प्रश्न येतो. दोन्हींचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, सेलला कलर फिल करा काय आणि सेलमध्ये कलर फिल करा काय, दोन्ही अर्थ सेम आहे. फक्त आता याच्यात काळजी काय घ्यायची, तर इथे तुम्हाला ज्या वेळेस कलर फिल करायला सांगितलं जातो तर त्यावेळेस इथे कलरच्या सेटवरती नुसतं लक्ष नाही ठेवायचं. तिथे माऊस पॉइंटर टच केल्यावर खाली नाव आलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. कारण तुम्हाला कधी कधी क्वेश्चन सांगितला तो लाईट ब्ल्यू करा, लाईट ग्रीन करा, किंवा नुसतं ब्ल्यू करा, डार्क ब्ल्यू करा. तर ब्ल्यूच्या इथं 3 शेड आहेत पहा. आता हा जो ब्ल्यू आहे हा आहे लाईट ब्ल्यू, त्याच्या शेजारचा जो ब्ल्यू आहे तो आहे नुसता ब्ल्यू, त्याच्या शेजारचा ब्ल्यू आहे तो आहे डार्क ब्ल्यू. आता तुम्हाला जर हाच ब्ल्यू कलर बघायची सवय लागलेली असेल तर तुम्ही ब्ल्यू करा म्हटलं पटकन ब्ल्यू वरती जाल, पण ब्ल्यू त्याच्या शेजारचा कलर आहे. त्यामुळे तुम्ही
ज्यावेळेस परीक्षेत हा प्रश्न येईल त्यावेळेस तिथं माऊस पॉइंटर टच करा, खाली नाव येऊ द्या, कन्फर्म करा की हा हाच कलर येतो आणि मग तुम्ही ते क्लिक करा. बऱ्याच जणांच्या चुका तिथं होतात, पटकन आपण करून मोकळे होतो आणि डार्क ब्ल्यू सांगितलेलं असतं नुसतं ब्ल्यू देतो, नुसतं ब्ल्यू सांगितलं असतं डार्क ब्ल्यू देऊन मोकळं होतो. तर त्यामुळं तेवढी काळजी फक्त कलरच्या बाबतीमध्ये घ्या. सेम फॉन्ट कलरच्या बाबतीत आहे, फॉन्ट कलर सुद्धा सेम तसाच. ठीक आहे, या सगळ्या बेसिक कमांड आहेत, ह्या वर्ड साठी पण उपयुक्त आहेत आणि एक्सेल साठी सुद्धा उपयुक्त आहेत. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे आपला अलाइनमेंट. अलाइनमेंट हा ग्रुप आपला वर्ड मध्ये पण आहे आणि एक्सेल मध्ये पण. आता एक्सेल मध्ये अलाइनमेंट आणि वर्ड मध्ये अलाइनमेंट याचं जर कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवलं तर एक्सेल मध्ये एकूण 6 अलाइनमेंट आहेत आणि वर्ड मध्ये एकूण 4 अलाइनमेंट आहेत, लक्षात ठेवा. आता एक्सेल मध्ये कोणते अलाइनमेंट आहेत, इथे मी वर्ड पण ओपन करतो म्हणजे तुमचे दोन्ही टॉपिक क्लिअर होऊन जातील. हे आपलं वर्ड आहे. वर्ड मध्ये आपल्या ह्या 4 अलाइनमेंट आहेत, लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट आणि जस्टिफाय अलाइनमेंट, असे एकूण 4 अलाइनमेंट आहेत. आता वर्ड मध्ये जो डेटा अलाइन केला जातो तो पेजला अलाइन केला जातो. कशाला केला जातो? पेजला. एक तर पेजच्या लेफ्टला, एक तर पेजच्या सेंटरला, किंवा एक तर पेजच्या राईटला, किंवा पेजच्या दोन्ही बाजू. अशा 4 अलाइनमेंट वर्ड मध्ये आहेत. एक्सेल मध्ये मात्र 6 अलाइनमेंट आहेत. आता एक्सेल मध्ये 6 अलाइनमेंट असण्याचं कारण काय? एक्सेल मधला डेटा पेजला अलाइन होत नाही. तेव्हा आता इथं प्रफुल्ल गायकर नावाचं आपण नाव लिहिलेलं. एक्सेल मधला डेटा त्या सेलला अलाइन होतो. कशाला अलाइन होतो? सेलला. एक तर सेलच्या डाव्या बाजूला, एक तर सेलच्या मध्ये, किंवा एक तर सेलच्या उजव्या बाजूला. काय झाल्या? 3 अलाइनमेंट. एक तर सेलच्या बॉटम साईडला, एक तर सेलच्या मध्यभागी, किंवा एक तर सेलच्या टॉपला. काय झाल्या? 3 अलाइनमेंट. म्हणजे त्याचा अर्थ काय? या व्हर्टिकली आणि ह्या हॉरिझॉन्टली अशा एकूण 6 अलाइनमेंट आहेत. एक व्हर्टिकली टॉप, लगेच गेलं टॉपला. व्हर्टिकली मिडल, लगेच आलं मिडलला. व्हर्टिकली, बरोबर. त्यानंतर व्हर्टिकली बॉटम. म्हणजे व्हर्टिकली टॉप, मिडल आणि बॉटम अशा 3 अलाइनमेंट व्हर्टिकलच्या बाबतीत. त्यानंतर हॉरिझॉन्टली लेफ्ट, हॉरिझॉन्टली मिडल आणि हॉरिझॉन्टली राईट अशा 3 अलाइनमेंट. एकूण 6 अलाइनमेंट आहेत. एक्सेल मध्ये प्रश्न आला की सरळ याच्यामध्ये शक्यतो असं येत नाही लेफ्ट साईडला अलाइन करा किंवा राईट साईडला अलाइन करा, ते शक्यतो वर्ड मध्ये येत. एक्सेल मध्ये आलं तर सांगतात व्हर्टिकली टॉपला, हॉरिझॉन्टली बॉटमला असं टेक्स्ट अलाइन करा, किंवा व्हर्टिकली सेंटरला, हॉरिझॉन्टली पण सेंटरला असं अलाइन करा. मग अशा वेळी तुम्हाला ह्या दोन्ही कमांड वापरणं अपेक्षित आहे. व्हर्टिकली जसं सांगितलं असेल त्याप्रमाणे व्हर्टिकलचं घ्या, हॉरिझॉन्टल जसं सांगितलं असेल त्याप्रमाणे हॉरिझॉन्टलचं घ्या. फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हर्टिकली पण सेंटर आणि हॉरिझॉन्टली पण सेंटर सांगितलं तर इथे व्हर्टिकली सेंटर घ्या, इथं पण हॉरिझॉन्टली सेंटर करा. सेलच्या बरोबर ते काय झालं? मध्यभागी हे टेक्स्ट अलाइन झालं. आणि बऱ्याच वेळा शक्यतो एका सेलला न येता आतापर्यंत हा या अलाइनमेंट वरती क्वेश्चन असा आलाय, संपूर्ण सीटला व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली सेंटर असे अलाइनमेंट सेट करा. आणि त्याच्यामध्ये प्रश्न असा केलेला असतो की एक कुठलं तरी टेक्स्ट सेंटरला अलाइन करून ठेवलेलं असतं आणि आपण सिलेक्ट करताना त्यावर क्लिक केलं की ते अलाइन अगोदर दिलेले असेल तर निघून जातं. तर त्या केसमध्ये नीट व्यवस्थित काळजी घ्यायची. फॉर एक्झाम्पल इथं आता आपण अशा पद्धतीने सिलेक्ट केलं की बाई इथे याच्यावर क्लिक केलं की संपूर्ण सीट एकाच वेळी सिलेक्ट होतं. नाही हे लक्षात राहिलं तर कंट्रोल दाबून हे दाबा तरी सुद्धा सगळं सीट सिलेक्ट होतं. ठीक आहे, तसंही तुम्ही करू शकता. त्यानंतर व्हर्टिकली पण सेंटर पाहिजे तर इथे व्हर्टिकली सेंटरवर क्लिक करा. हे पहा इथे हॉरिझॉन्टली ऑलरेडी सेंटर अलाइनमेंट ऍक्टिव्ह आहे, पण आपलं टेक्स्ट मात्र सेंटरला नाहीये, कारण यातलं एकच सेंटरला टेक्स्ट आहे. एवढं कॉलम आपल्याला दाखवलंय पहा. हे बाकीचे सगळे अजून इकडे लेफ्ट साईडलाच, बरोबर. आणि मग आपण इथे क्लिक केलं सेंटरला की काय झालं की सेंटर अलाइनमेंट कमांड निघून गेली आणि आपलं सगळं टेक्स्ट डाव्या बाजूला झालं पहा. आणि आपण काय म्हणतो, आता मी इथे सेंटरवर क्लिक केलंय, सबमिट. काय झाला प्रश्न? रॉंग वर. त्याच्यामुळं इथे तुम्ही नीट काळजी घ्यायची. बघा कमांड कुठली ऍक्टिव्ह आहे तिथे दिसते ना, हायलाइट झालेली लगेच. त्याप्रमाणे तुम्ही आता ही कमांड ऍक्टिव्हच नाहीये, तुम्ही परत त्याच्यावरती क्लिक करा, दोन्ही पण बरोबर ऍक्टिव्ह आहे का चेक करा, मग सबमिट करा. ही काळजी मात्र एक्सेलच्या प्रश्नांमध्ये सोडवताना या बाबतीत घ्या. त्यानंतर आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा एक्सेलमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, कारण ओरिएंटेशन ही कमांड एक्सेलमध्ये 2 ठिकाणी. इथं ही पण ओरिएंटेशन म्हणून कमांड आहे, दिसते तुम्हाला.
ओरिएंटेशन. त्याच्यानंतर तुम्ही पेज लेआउट मध्ये गेलात तर इथे कमांड आहे ओरिएंटेशन. दोन्ही ठिकाणी ओरिएंटेशन आहे. मग आता याच्यामध्ये फरक काय, तर ही कमांड आहे पेज ओरिएंटेशन. कोणती कमांड आहे? पेज ओरिएंटेशन. आणि इथं आता जी पाहतोय आपण ही आहे टेक्स्ट ओरिएंटेशन. आता तुम्ही म्हणाल की मग आता मी वापरायची कोणती, तर सरळ सरळ प्रश्न नीट वाचायचा, प्रश्नात नीट लक्ष ठेवायचं. प्रश्न येताना तुम्हाला पेज ओरिएंटेशन करायचंय का टेक्स्ट ओरिएंटेशन करायचं याचा स्पष्ट उल्लेखच असणार, त्यामुळे काही अडचण नाही. सरळ तुम्हाला सांगितलं जाईल दिलेल्या वर्कशीट मधील D6 या सेलला टेक्स्ट अलाइनमेंट ओरिएंटेशन क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा किंवा व्हर्टिकल करा, अशा प्रकारचे प्रश्न असतात. मग तुम्ही बरोबर D6 सिलेक्ट करायचे. इथे तुम्ही आलात की इथे तुम्हाला ओरिएंटेशनचे प्रकार दिसतील. अँगल क्लॉकवाईज आहे, व्हर्टिकल टेक्स्ट आहे, रोटेट टेक्स्ट अप आहे, असे वेगवेगळे आहेत. जे तुम्हाला पाहिजे त्याच्यावर क्लिक करा. टेक्स्ट ओरिएंटेशन झालं. ओरिएंटेशन म्हणजे बदलणे, चेंज करणे. पेज ओरिएंटेशन पण तसंच आहे, एकतर पेज उभं किंवा पेज आडवं. ठीक आहे. आता हे तुम्हाला रेग्युलर करायचं असेल तर परत इथे फॉर्मॅट सेल अँगल मध्ये जा. इथे जाऊन सरळ याचा 0 करा. 0 करून तुम्ही ओके केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला ते हॉरिझॉन्टल मोड मध्ये येईल. लक्षात आहे. अशा प्रकारे टेक्स्ट ओरिएंटेशनवर आधारित सुद्धा प्रश्न येतात. एवढे टेक्स्ट ओरिएंटेशन आहेत. वहीत लिहून घेताना त्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या कमांड्स लिहून घ्या. कोणत्या कमांड कोणत्या टॅब मध्ये, कोणत्या काय, म्हणजे एक्झामच्या अगोदर तुम्हाला ते रिवाइज करता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. इंडेंट म्हणजे काय, तर इंडेंट म्हणजे टॅब. ठीक आहे. आता आपलं हे जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला मी लेफ्ट अलाइनमेंट देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, आता हे जे टेक्स्ट आहे आता हे लेफ्टला या सेलला अलाइन आहे, बरोबर की नाही. ठीक आहे. आता तुम्हाला असा प्रश्न येतो याच्यावरती आधारित या इंडेंटवर, दिलेल्या वर्कशीट मधील D6 ते D16 या टेक्स्टचा इंडेंट 1 पॉइंटने वाढवा. काय सांगितलं जातं? इंडेंट 1 पॉइंटने वाढवा. तर इंडेंट वाढवायचं म्हटलं किंवा कमी करायचं म्हटलं की त्या इथं कमांड आहे. ही कमांड आहे इन्क्रीज इंडेंट आणि ही कमांड आहे डिक्रीज इंडेंट. आता 1 ने वाढवा म्हणजे हे जे टेक्स्ट आहे ते 1 पॉइंटनी पुढे घ्या, असा याचा अर्थ आहे. मग इथे तुम्ही आलात की ते इन्क्रीज वर एक वेळा क्लिक केलं की 1 पॉइंटनी पुढे आलं. बघा, दिसतंय पुढे आलेलं. मी अजून जरा थोडं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, हे टेक्स्ट हळूहळू त्या सेल मधून पुढे गेलं. एक्सेल मध्ये ही कमांड वापरल्याशिवाय टेक्स्ट मधला टेक्स्ट तुम्ही टॅब देऊन पुढे घेऊच नाही शकत. कारण एक्सेल मध्ये टॅब कशासाठी आहे? पुढच्या सेल मध्ये जाण्यासाठी. वर्ड मध्ये आपल्याला घेता येतं टॅब देऊन पुढे पुढे पुढे, एक्सेल मध्ये घेता येत नाही. एक्सेल मध्ये कोणती कमांड आहे? इन्क्रीज इंडेंट. तुम्हाला कमी करायचं असेल तर इथे परत तुम्ही डिक्रीज वर जा, ती परत पाठीमागे. लक्षात आलं? इन्क्रीज इंडेंट आणि डिक्रीज इंडेंट याच्यावर आधारित पण बऱ्यापैकी प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर ही आहे व्रॅप टेक्स्ट. व्रॅप टेक्स्ट म्हणजे काय? जर तुम्हाला कॉलमची रुंदी न वाढवता टेक्स्ट अलाइन करून पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही कोणती कमांड वापरायची? व्रॅप टेक्स्ट. हे आता इथे जे लिहिलेलं आहे सीईटी रिझल्ट किंवा आता हे जे टेक्स्ट आहे, मला समजा या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स नवी मुंबई हे या सेलच्या पुढे जाऊन द्यायचं नाही, याच सेलमध्ये मला ऍडजस्ट करायचं. ऑलरेडी काय झालंय? पुढच्या सेलमध्ये गेलंय, बरोबर. तर मग अशा वेळी तुम्ही इथे व्रॅप टेक्स्ट कमांड वापरू शकता. व्रॅप टेक्स्ट केलं बरोबर यामध्ये ते अलाइन झालं. लक्षात. आणि समजा तुम्हाला वाटलं की हे मला इथून इथपर्यंत एका सेलमध्येच ऍडजस्ट करायचंय तर त्याला मर्ज करणं म्हणतात. काय म्हणतात? मर्ज करणं. सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी जाऊन इथे मर्ज सेल नावाची कमांड वापरायची. मर्ज सेल केलं की ऑटोमॅटिक एका सेलमध्ये ऍडजस्ट होतो. मग तुम्हाला हे सेंटरला वगैरे पाहिजे असेल ते अलाइनमेंट आपल्या आहेच. सेंटर अलाइनमेंट वापरले की त्याप्रमाणे तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता. लक्षात आहे. अशा रीतीने या अलाइनमेंटवर आधारित सुद्धा या सगळ्या कमांड्स आहेत. नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करून पहा. प्रश्न पण आपल्या डेमो आहेत त्यामधले ते पण सोडून पहा. नुसते डेमोवरती पण भर देऊ नका. पर्टिक्युलर कमांड सुद्धा एक्सेल ओपन करून स्वतःहून प्रॅक्टिस करा. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे नंबर ग्रुप. नंबर ग्रुप मध्ये काय? सिंपल आहे. नंबरचे वेगवेगळे फॉर्मॅट म्हणजे नंबर ग्रुप. म्हणजे उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण जे फॉर्मॅट लिहिलेला आहे किंवा आपला हा जो डेटा आहे याच्यावरती आपल्याला थोडस याला मोठा, आता हे काय आपण लिहिलंय 60 लिहिलंय, बरोबर की नाही. आता याला मला दुसरी काही कॉमा स्टाईल किंवा काही द्यायची असेल तर त्यावेळी तुम्ही इथे कमांड वापरू शकता. होम मध्ये जाऊन
नंबर स्टाईल. हे बघा याला मी पर्सेंटेज स्टाईल केलं की त्याला इंटू लगेच 100 झालं. ठीक आहे. याला मला जनरल मध्ये करायचंय तर इथे जाऊन मी याला जनरल स्टाईल वापरू शकतो किंवा नंबर स्टाईल वापरायची, नंबर स्टाईल वापरू शकतो. समजा याला मला करन्सी सिम्बॉल अप्लाय करायचं असेल तर इथे करन्सी सिम्बॉल येते. रुपीज पाहिजे असेल तर रुपीजचा लावू शकतो, डॉलर पाहिजे असेल तर डॉलर लावू शकतो. एक्झाम मध्ये सरळ सरळ येतं की त्या सेल दिल्या जातात आणि त्याला करन्सी अप्लाय स्टाईल अप्लाय करा किंवा कॉमा स्टाईल अप्लाय करा, पर्सेंटेज स्टाईल अप्लाय करा, अशा प्रकारचे साधे प्रश्न असतात. त्याच्यानंतर डिक्रीज आणि इन्क्रीज डेसिमल हे सुद्धा येतात. आता याचे डेसिमल प्लेस किती आहेत? 2 आहेत. डेसिमल प्लेस म्हणजे दशांश चिन्हानंतर असणाऱ्या संख्या किती आहेत? आता 2 आहेत. त्यात 3 करा ते इन्क्रीज करायला लागेल आणि 2 करा म्हटलं तर डिक्रीज करायला लागेल. जसं मागाशी इंडेंटचं बघितलं आपण सेम तसाच प्रकार इथेही आहे, इन्क्रीज इंडेंट आणि डिक्रीज इंडेंट. ठीक आहे. अशा रीतीने नंबरवर आधारित बऱ्यापैकी क्वेश्चन्स याच्यामध्ये असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणून सुद्धा कमांड आतापर्यंत विचारली गेलेली नाहीये, पण जर ऍडव्हान्स लेवलवरती एखादा प्रश्न जर आला तर त्या ठिकाणी ती येऊ शकते. आता तिचा वापर कसा करायचा आपण प्रॅक्टिकली त्याच्यात मी तुम्हाला दाखवतो. आता समजा आता आपल्याकडे असा डेटा आहे. ठीक आहे. या ठिकाणी हे जे मिळालेले मार्क्स इथे लिहिलेले आहेत आणि तुम्हाला असं सांगण्यात आलं की याच्यामध्ये हे जे मार्क्स आहेत, ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स 40 पेक्षा कमी आहेत तो डेटा रेड कलर मध्ये फॉर्मॅट करा. अशा प्रकारचा प्रश्न आला. काय प्रश्न आला की इथं दिलेले जे मार्क्स आहेत ते काय करायचे, 40 पेक्षा कमी असणारे मार्क्स तुम्हाला काय करायचे, रेड कलर मध्ये पाहिजे. तर तुम्ही काय एक एक शोधून नाही करायचं, हा इथे दिसतंय 34 मग याला रेड करा. इथे आपल्याला काय करायची, कमांड वापरायची. ठीक आहे. आता कमांड कशी वापरणार, तेव्हा इथे गेलात की इथे तुम्हाला कमांड आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. त्या कमांड मध्ये त्याचा अर्थ आहे बघा, कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे आपण दिलेल्या कंडिशन प्रमाणे डेटा फॉर्मॅट करणे, त्याला म्हणतात कंडिशनल फॉर्मॅटिंग. आता आपली कंडिशन काय आहे, मार्क्स इज लेस दॅन 40, 40 पेक्षा कमी. तर तुम्ही इथं काय म्हणणार, मग सिलेक्ट केल्यानंतर हायलाइट सेल मध्ये जायचं. इथे लगेच कंडिशन आल्या पहा, ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन आहे, बिटवीन आहे, बरोबर, इक्वल टू आहे. आपल्याला कोणती पाहिजे याच्यातली, लेस दॅन. लेस दॅन वर क्लिक करा. किती ते या ठिकाणी फक्त जस्ट प्रेस टाईप करा. कसं पाहिजे ते पण इथनं सिलेक्ट करा. ऑलरेडी आपलं सिलेक्ट आहे, लाईट रेड कलर मध्ये पाहिजे. ओके करा. ज्यांचे ज्यांचे मार्क्स 30 पेक्षा 40 पेक्षा कमी आहेत ते मला ऑटोमॅटिकली तिथे रेड मध्ये हे बघा. अजून खाली कुठे असेल नाही. इव्हन इफ आता आपण समजा डेटा चेंज केला, समजा इथे मी बोललो 30, तसं एंटर मारणार ऑटोमॅटिक तो डेटा लगेच रेड मध्ये. लक्षात, कंडिशनल फॉर्मॅटिंग. आपण दिलेल्या कंडिशन प्रमाणे डेटा फॉर्मॅट करायचा असेल तर कोणती कमांड वापरू शकतो आपण, कंडिशनल फॉर्मॅटिंग. प्रॅक्टिस करताना पहा, वेगवेगळ्या कंडिशन वापरून पहा, त्याप्रमाणे तुम्हाला ते लक्षात येईल. त्यानंतर फॉर्मॅट ॲज टेबल, टेबलमध्ये डेटा फॉर्मॅट करण्यासाठी वापरतात. सेल स्टाईलवर आधारित सुद्धा बऱ्यापैकी आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. त्या सेलची स्टाईलची नावं कोणती ती जरा नीट प्रॅक्टिस करताना चेक करा, नाहीतर कधी कधी आपल्याला नावच काय सेल स्टाईलची ती आठवत नाही. इथं सेल स्टाईलची नावं दिलेली आहेत पहा. इथं आतापर्यंत लिंक्ड सेल अशा पद्धतीची सेल स्टाईल अप्लाय करा म्हणून प्रश्न आलाय. बऱ्याच जणांनी हायपरलिंक कमांड वापरली. प्रश्न नीट समजून घ्यायचा. सरळ सरळ प्रश्न आलेला असतो, दिलेल्या वर्कशीट मधील B4 या सेलची स्टाईल लिंक्ड सेल अशी करा. म्हणजे B4 ला लिंक्ड सेल स्टाईल वापरायला सांगितली, हायपरलिंक नाही. हायपरलिंक ही वेगळी कमांड आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल अशा केसमध्ये, सरळ सरळ B4 मध्ये जावं लागेल. B4 मध्ये गेलात की ते सेल स्टाईल मध्ये जायचंय. इथं सेल स्टाईल लिंक्ड सेल यावर जाऊन क्लिक करायचं. लक्षात आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेल स्टाईल देखील अप्लाय करू शकता. त्यानंतर इन्सर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आतापर्यंत क्वेश्चन एक्सेल मध्ये विचारले गेले आणि याच्यामध्ये जर नीट व्यवस्थित समजून नाही घेतलं तर बऱ्याच जणांची चूक होते. आता काय चूक होते ती पहिली लक्षात घ्या. असा डेटा तुम्हाला दिला जातो आणि प्रश्न येतो, डी कॉलम नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा. प्रश्न काय येतो, डी कॉलम नंतर एक कॉलम इन्सर्ट करा. एक्सेल मध्ये कॉलम इन्सर्ट करण्याचा नियम लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी आपला कर्सर असेल त्या कर्सरच्या डाव्या बाजूला कॉलम इन्सर्ट होतो. प्रश्न आलाय डी नंतर करा, आपण पटकन येतो, डी कॉलमला सिलेक्ट करतो,
इन्सर्ट मध्ये जातो आणि इथं इन्सर्ट कॉलम कमांड वापरतो, आपला प्रश्न चुकतो. का चुकतो? तर आपला कर्सर आहे डी कॉलम मध्ये, इथं आपण इन्सर्ट कॉलम कमांड वापरली तर डीच्या अगोदर कॉलम इन्सर्ट होणार. त्यामुळं लक्षात ठेवायचं, जर प्रश्न असा आला डी कॉलम नंतर एक कॉलम इन्सर्ट करायचा, तो मला कॉलम इन्सर्ट सिलेक्ट करावं लागेल ई कॉलम सिलेक्ट करून मग तुम्ही इथं जर इन्सर्ट मध्ये गेलात आणि इथं इन्सर्ट सीट कॉलम कमांड वापरली तर डीच्या नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट झाला. हे लक्षात ठेवा. कर्सरच्या पोझिशनवर डिपेंड आहे तुमचा कॉलम कुठे इन्सर्ट होणार. ठीक आहे. सेम रोच्या बाबतीमध्ये कर्सर ज्या ठिकाणी असेल त्याच्या अबाव रो इन्सर्ट होतो. हे दोन्ही नियम नीट लक्षात ठेवा. कर्सर जिथे आहे त्याच्या लेफ्ट साईडला कॉलम इन्सर्ट होतो आणि कर्सर जिथे आहे त्याच्या अबाव रो इन्सर्ट होतो. मग आता तुम्हाला क्वेश्चन आला, दिलेल्या वर्कशीट मधील 5 नंबरच्या रो नंतर एक नवीन रो इन्सर्ट करा. काय प्रश्न आला? 5 नंबरच्या रो नंतर एक नवीन रो इन्सर्ट करा. तर तुम्हाला कर्सर कुठे घ्यावं लागेल? 6 नंबरच्या रो मध्ये घ्यावं लागेल. ठीक आहे. 6 नंबरच्या रो मध्ये कर्सर घेतला की मग इथं तुम्हाला इन्सर्ट मध्ये जायचं आणि इथं कमांड वापरायची इन्सर्ट सीट रो. 5 नंबरच्या नंतर एक नवीन ब्लँक इन्सर्ट झाला. लक्षात आलं? त्यामुळं कर्सरची पोझिशन आणि वापरायची कमांड याचा ताळमेळ नीट लक्षात ठेवूनच या कमांडची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्यानंतर डिलीट करा म्हटलं की सरळ सरळ जे सांगितले ते सिलेक्ट करा आणि डिलीट कमांड आपण वापरू शकतो. त्यानंतर आहे फॉर्मॅट मेनू. फॉर्मॅट मेनू मधल्या कमांड नीट व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित अप्लाय करून पहा. याच्यावर आधारित हमखास प्रश्न येतात म्हणजे येतात. आता उदाहरणार्थ दिलेल्या वर्कशीट मधील बी कॉलमची रुंदी 10 इंच अशी करा, 10 पॉइंट अशी करा. तर तुम्हाला काय करायचंय? बी कॉलम फक्त सिलेक्ट करायचा आहे, फॉर्मॅट मध्ये जायचंय. कोणती कमांड वापरणार? कॉलम विड्थ. रुंदी म्हटलं की कॉलम विड्थ, उंची म्हटलं की रो हाईट. कारण कॉलमची रुंदी चेंज करता येते आणि रोची उंची चेंज करता येते. या दोन्ही कमांड नीट लक्षात ठेवा. इथे कॉलम विड्थ मध्ये जायचंय, तुम्हाला जेवढी सांगितली तेवढी कॉलम विड्थ इथे टाईप करा, ओके करा. बी कॉलमची रुंदी 10 पॉइंट जाईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे रोची पण हाईट चेंज करायची असेल तर ज्या रोची हाईट चेंज करायची तुम्हाला तो रो सिलेक्ट करा, फॉर्मॅट मध्ये जा, रो हाईट वर जा. तिथे विचारतो तो रोची हाईट किती करायची, जेवढी करायची तेवढी त्या ठिकाणी टाईप करा. ओके केलं की त्याप्रमाणे रोची हाईट चेंज केली जाते. रोची हाईट चेंज करा किंवा कॉलमची विड्थ चेंज करा किंवा रो ऑटो फिट करा किंवा कॉलम ऑटो फिट करा, यावर आधारित प्रश्न हमखास येतो म्हणजे येतो. नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर अजून एक याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो तो रिनेम सीटवर आधारित. बऱ्याच वेळा आतापर्यंत रिनेम सीटवर आधारित प्रश्न विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न बऱ्याच जणांकडे छोट्या छोट्या चुका करून चुकलेला पण आहे. आता इथे काय काळजी घ्यायची किंवा रिनेम सीट कसं करायचं बा? आता आपल्या फाईलचं मध्ये जे काही सीट आहे त्या सीटचं नाव आहे सीट 1. त्याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन येतो, दिलेल्या वर्कशीटचे नाव सीट 1 चे नाव बदलून MKCL असे करा. सरळ सरळ आहे. फॉर्मॅट सीट 1 सिलेक्ट करायचं, फॉर्मॅट मध्ये जायचं, तिथे कमांड वापरायची रिनेम सीट. रिनेम सीट केलं की कर्सर ऑटोमॅटिक इथे येतो, सिलेक्टचं नाव होतं या ठिकाणी. तुम्हाला जे नाव सांगितले ते टाईप करायचं. इथपर्यंत बरेच जण बरोबर करतात आणि डायरेक्ट सबमिट करतात. इथं नाव टाईप केल्यावर डायरेक्ट सबमिट करायचं नाही. पहिलं बाजूला क्लिक करा किंवा एंटर की प्रेस करा आणि मगच सबमिट करा, तरच हा प्रश्न तुमचा बरोबर येईल. नाहीतर इथे नाव टाईप झालं आणि तुम्ही जर बाजूला क्लिक केलं नाही तर इथे फक्त नाव टाईप होतं, त्या सीटला ते असाइन होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बाजूला क्लिक करणं किंवा एंटर मारणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. रिनेम सीटवर आधारित हमखास प्रश्न येतोच. त्यानंतर मूव्ह ऑर कॉपी सीट, हा पण प्रश्न हमखास येणार म्हणजे येणार. इथे सरळ तुम्हाला काही 2 सीट वगैरे दिले जातात. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने तुम्हाला वर्कशीट असतं. एक MKCL नावाचं वर्कशीट आहे आणि आपल्याकडे एक सीट 1 नावाचं वर्कशीट आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन येतो, दिलेल्या फाईल मधील MKCL हे सीट उचलून सर्वात शेवटी ठेवा किंवा MKCL हे सीट 1 नंतर ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न असतो. म्हणजे हे अगोदर MKCL आहे त्याच्याऐवजी सीट 1 च्या नंतर आलं पाहिजे. म्हणजे हे सीट उचलून तुम्हाला इकडे घ्यायचं किंवा त्याची डुप्लिकेट करा, अशा प्रकारचा प्रश्न येतो. तर अशा वेळी ते तुम्हाला कमांड वापरायची मूव्ह ऑर कॉपी सीट. 100% याच्यावर आधारित क्वेश्चन येतो. इथे मूव्ह ऑर कॉपी सीट वर जायचं. इथे बघा सगळ्यात शेवटी पाहिजे असेल तिथे फक्त मला मूव्ह टू एंड, ओके केलं इथे सीट ऑटोमॅटिक इकडचं उचलून इकडे.
एकदम सोपी कमांड आहे, फक्त कुठेही नीट व्यवस्थित प्रॅक्टिस आपण करत नाही म्हणून लक्षात राहत नाही, आणि नेमका हाच प्रश्न येतो. आता गेल्या एक्झाम मध्ये बऱ्याच जणांना हा प्रश्न आला होता. फक्त तो प्रश्न येताना असा आला होता, ते वर्कशीट अशा पद्धतीने होतं, इथे ठेवलं होतं असं, आणि प्रश्न आला होता MKCL या सीटची कॉपी करा आणि ते सर्वात शेवटी ठेवा. म्हणजे तुम्हाला इथे दोन कमांड वापरायच्या होत्या. त्या सीटची कॉपी पण करायची होती, म्हणजे डुप्लिकेट सीट बनवायचं होतं, ते उचलून दुसरीकडे ठेवायचं होतं, म्हणजे सगळ्यात शेवटी ठेवायचं. मग अशा वेळी इथं तुम्हाला काय करायला लागणार, फॉर्मॅटमध्ये जा, इथे कमांड वापरा मूव्ह ऑर कॉपी सीट, इथे म्हणा क्रिएट कॉपी. क्रिएट कॉपी केलं की त्याचं डुप्लिकेट लगेच तयार होतं, आणि ते कुठे पाहिजे, तर मूव्ह टू एंड पाहिजे. ओके करा, कॉपी पण झाली आणि MKCL सीटचे दोन उचलून इकडे पण. हा लक्षात आहे, अशा पद्धतीनं तुम्ही कॉपी पण करू शकता आणि उचलून दुसरीकडे पण ठेवू शकता. त्यानंतर टॅबचा कलर बदला म्हणलं की ते टॅब कलरवर यायचंय. तुम्हाला जो कलर सांगितलाय तो कलर तुम्ही देऊ शकता. रेड कलर पाहिजे, रेड कलर. हे आता पण MKCL2 चा टॅब कलर रेड केला. हा प्रश्न इतके तो येत नाही, पण आला तरी काही एवढा अवघड नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही तो सोडू शकता. अशा पद्धतीने या फॉर्मॅट मधल्या कमांड नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करा. त्याच्यामध्ये रो हाईट, कॉलम विड्थ, रिनेम सीट, मूव्ह ऑर कॉपी सीट, हमखास प्रश्न एक तरी याच्यावरती येतो म्हणजे येतो. ठीक आहे. त्यानंतर आहे एडिटिंग मधलं ॲटोसम. ॲटोसम मध्ये सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम हमखास एक प्रश्न ठरलेला आहे. इथं प्रश्न सोडवताना अतिशय सोपा असूनही तुमच्याकडनं चुका होतात, कारण प्रश्न त्या पद्धतीने विचारला जातो. आता प्रश्न कसा असतो बा, इथे तुम्हाला असा काही डेटा दिला जातो आणि तुम्हाला सांगितलं जातं की दिलेल्या वर्कशीट मधील सर्व मार्कांची बेरीज करून F29 या सेलमध्ये दाखवा. मध्ये मुद्दाम 2-3 सेल मोकळ्या सोडल्या जातात आणि खाली तुम्हाला बेरीज करायला सांगितली जाते, किंवा खाली मिनिमम करा, खाली मॅक्झिमम करा असा प्रश्न सांगितला जातो. मग इथे काय करतो आपण, इथे कर्सर घेतो, इथे ॲटोसम मध्ये जातो आणि डायरेक्ट एंटर मारून मोकळे होतो. असं केलं की तुमचा प्रश्न चुकणार, हे लक्षात ठेवा. कारण का, तर ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल त्यावेळेस एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. ज्या सेलमध्ये उत्तर काढायला सांगितले त्या सेलमध्ये पहिला कर्सर घ्या. F29 मध्ये काढायला सांगितलं, F29 मध्ये कर्सर घेतला. त्यानंतर इथे ॲटोसम नाव सांगितलंय का, ॲव्हरेज सांगितलंय का, मिनिमम सांगितलंय का, मॅक्झिमम सांगितलंय, तो फॉर्म्युला वापरा. आता समजा आपल्याला बेरीज करायला सांगितली तर आपण कुठला फॉर्म्युला वापरणार, सम. सम मध्ये जा, इथे त्या 2-3 ब्लँक सेल पण सिलेक्ट झाल्यात का, त्या सेल सिलेक्ट होणार नाहीत याची फक्त काळजी घेणं इथं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं, सरळ हा फॉर्म्युला वापरून झाला की कीबोर्डवरची शिफ्ट की प्रेस करा. अतिशय सोपा शॉर्टकट सांगतो. शिफ्ट की प्रेस करा, जिथपर्यंत तुमचा डेटा आहे त्या सेलवर जाऊन फक्त क्लिक करा. शिफ्ट की सोडून द्या. खालच्या सेल सिलेक्ट झाल्यात का, नाही झाले, बरोबर त्या, आणि एंटर मार. मागाशी पण 1240च उत्तर होतं, आता ते झालंय, उत्तर तेच येणार आहे, पण आपण ह्या सेल सिलेक्ट केलेल्या नसल्यामुळे आपण या सेलमध्ये काही जरी डेटा टाईप केला, समजा या ठिकाणी मी जर डेटा टाईप केला, आता 10 म्हणून अंक या ठिकाणी टाईप केला, तर माझं उत्तर 1250 झालं का, नाही झालं. पण मगाशी जर आपण तसंच केलं असतं तिथं 10 टाकल्यावर लगेच 1250 झालं, कारण त्या फॉर्म्युल्यात त्या सेल आल्या होत्या. त्यामुळे फक्त हे अशा प्रकारचे प्रश्न आले की तेवढी काळजी घ्यायची, जेवढा सोर्स डेटा आहे तेवढ्याच सेल सिलेक्ट झाल्या पाहिजेत, एक्स्ट्रा सेल सिलेक्ट होता कामा नाही. ठीक आहे, लक्षात आलं याच्यावरती. मिनिमम येऊ दे, मॅक्झिमम येऊ दे, नाहीतर काही पण येऊ दे, त्या पद्धतीने तुम्ही तो फॉर्म्युला वापरू शकता. त्यानंतर आहे ॲटोफिल. यावर आधारित सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले. आता इथे प्रश्न कसे येतात पहा, दिलेल्या वर्कशीट मध्ये A30 पासून A35 पर्यंत एप्रिल, मे, जून, जुलै अशी सेरीज तयार करा. सेरीज तयार करा म्हणून प्रश्न येतात. मग अशा वेळी काय करायचं, A30 वरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर इथे टाईप करायचं जे सांगितलं असेल ते. काय सांगितले आपल्याला, एप्रिल, इथे एप्रिल टाईप केलं, त्यावर क्लिक करा आणि A35 पर्यंत फक्त असं ट्रॅक करा, ऑटोमॅटिक त्याची सेरीज तयार. ठीक आहे, कधी कधी तुम्हाला वारांची सेरीज तयार करायला सांगितली जाते, संडे, मंडे, ट्यूसडे. ज्या सेल पासून सांगितले त्या सेलमध्ये तुम्ही जे जिथनं सांगितली सुरुवात पहिलं टाईप करा, त्यावर क्लिक करून फक्त असं खाली ड्रॅग करा. अशी पण सेरीज तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे,
किंवा तुम्हाला कधी कधी अंकांची सिरीज तयार करायला सांगितली आहे, 101, 102, 103, 104 अशी सिरीज तयार करा. तर इथे तुम्हाला टाईप करायचंय 101, कुठपर्यंत पाहिजे तिथपर्यंत डेटा सरळ सिलेक्ट करा. इथे फिल सिरीज मध्ये जा आणि इथे सिरीज मध्ये गेलं इथे तुम्हाला कितीच्या स्टेपने पाहिजे ती स्टेप व्हॅल्यू लागते. आता 101, 102, 103 म्हणजे काय, तर प्रत्येक अंकामध्ये एक एकचा डिफरन्स. तर इथे बरोबर 1 टाईप करा आणि इथे ओके टाईप करा. ऑटोमॅटिक 101, 102, 103 अशा पद्धतीच्या सिरीज तयार होतात. ठीक आहे. प्रश्न कसा येईल कसं सांगितले त्याप्रमाणे तुम्ही ही कमांड वापरू शकता. डेमोमध्ये याच्यावर आधारित सुद्धा खूप सारे क्वेश्चन आहेत. नीट व्यवस्थित प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यानंतर क्लिअर फॉर्मॅटिंग वर आधारित सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न आतापर्यंत विचारलाय. सोपा प्रश्न आहे, सरळ सरळ प्रश्न येतो की A5 ते G5 या सेल मधील फॉर्मॅटिंग क्लिअर करा. तर तुम्हाला A5 ते G5 असा डेटा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे क्लिअर मध्ये यायचंय आणि इथे कमांड वापरायची सरळ क्लिअर फॉर्मॅट. क्लिअर फॉर्मॅट केल्यामुळे काय झालं, जे काही कमांड त्यावर वापरले होते ते कॅन्सल झाले. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही क्लिअर फॉर्मॅटिंग कमांड वापरू शकता. त्याच्यानंतर सॉर्ट अँड फिल्टर 100% हा प्रश्न येतो म्हणजे येतोच. आता हा प्रश्न सोडवताना काय काळजी घ्यायची नीट लक्षात ठेवा. एक्सेल मध्ये डेटा सॉर्ट करा म्हणून प्रश्न आला तर एक्सेल मधल्या सेल सिलेक्ट करू नका. हे मी फार काळजीपूर्वक सांगतोय. तरी सुद्धा फायनल एक्झाम मध्ये बरेच जण सिलेक्टच करतात. याची नीट प्रॉपर प्रॅक्टिस करा, नाहीतर तुम्हाला आलेला असा साधा प्रश्न सुद्धा मार्क तुमचे काटून घेईल. हे लक्षात घ्या. सरळ सरळ प्रश्न आलेला असतो. इथे दिलेल्या वर्कशीट मधील सर्व मार्क असेंडिंग ऑर्डर मध्ये दाखवा. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने, किंवा दिलेल्या वर्कशीट मधील मार्क डिसेंडिंग ऑर्डर मध्ये दाखवा म्हणजे उतरत्या क्रमाने. आता इथे तुम्हाला मार्क दाखवा म्हटलं की तुम्ही असे मार्क सिलेक्ट करा. सिलेक्ट करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं पाहिजे तिथे बरोबर कर्सर घ्यायचा आहे. इथे तुम्हाला सॉर्ट मध्ये जायचंय. असेंडिंग मध्ये पाहिजे तर सॉर्ट असेंडिंग कमांड वापरायची, डिसेंडिंग पाहिजे तर सॉर्ट डिसेंडिंग कमांड वापरायची. आता तुम्हाला असेंडिंग सांगितली तर मला इथे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑटोमॅटिक सगळे मार्क्स असेंडिंग मध्ये आले. 30, 34 नंतर सगळ्यात जास्त मार्क्स आहेत सगळ्यात खाली गेला. लक्षात आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही कमांड वापरू शकता. डिसेंडिंग पाहिजे तर डिसेंडिंग करा, जसं पाहिजे असेल त्याप्रमाणे. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, दिलेल्या वर्कशीट मधील नेम ऑफ द कॅन्डिडेट असेंडिंग ऑर्डर मध्ये आणि त्यांना मिळालेले मार्क्स डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करा. एकाच वेळी 2 कमांड वापरायला सांगितल्या. म्हणजे नावं असेंडिंग मध्ये करा आणि मार्क डिसेंडिंग मध्ये करा. तर अशा वेळी तुम्ही इथं कर्सर घेतला, सॉर्ट अँड फिल्टर मध्ये गेलात, नावं असेंडिंग केली, मग इकडे आलात आणि इथे जाऊन डिसेंडिंग, असं करायचं नाही. तर इथे तुम्हाला काय करायचंय, एकाच वेळी दोन्ही कमांड वापरायला सांगितलेले आहे. तर इथे तुम्ही कर्सर घेतल्यावर सॉर्ट अँड फिल्टर मध्ये जायचं आणि इथे कमांड वापरायची कस्टम सॉर्ट. कोणती कमांड वापरायची? कस्टम सॉर्ट. कस्टम सॉर्ट मध्ये जा. इथे पहा सॉर्ट बाय. काय सॉर्ट करायचंय? नेम ऑफ कॅन्डिडेट. इथं नेम ऑफ कॅन्डिडेट मध्ये जा. इथं तुम्हाला ऑर्डर आली. कसं पाहिजे? कसं पाहिजे आपल्याला? असेंडिंग पाहिजे. इथं म्हणा A to Z. ओके. आता याच्यासोबत अजून दुसरं काय सॉर्ट करायचे तुम्हाला, तर मार्क सॉर्ट करायचे. म्हणून इथं काय म्हणणार? ऍड लेवल. कोणती कमांड वापरायची? ऍड लेवल. ऍड लेवल मध्ये गेलात इथे तुम्हाला म्हणायचंय मार्क्स. कशावर क्लिक करायचंय? मार्क्स. ते कसं पाहिजे? डिसेंडिंग. डिसेंडिंग म्हणजेच लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. ठीक आहे. ओके करा. अशा पद्धतीने ही कमांड तुम्हाला वापरायची. लक्षात आलं? कोणती कमांड आहे? कस्टम सॉर्ट. डेटा फिल्टर करा म्हटलं की ते फिल्टर मध्ये जायचंय. इथे जाऊन तुम्हाला डेटा तुम्ही फिल्टर करू शकता. फिल्टर कसंही वापरता येतं, नंबर प्रमाणे वापरता येतं, नावाप्रमाणे वापरता येतं, जसं पाहिजे असेल त्याप्रमाणे. आता इथे समजा आपण फिल्टर अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे, ज्याला आपण रेड कलर दिलाय तेवढा डेटा फिल्टर पाहिजे. बाकीच्यांचा डेटा इथे आला नाही. म्हणजे कलर प्रमाणे सुद्धा फिल्टर करू शकतो. आपल्याला वाटलं नावाप्रमाणे नंबर प्रमाणे पाहिजे तर त्याच्याप्रमाणे डेटा फिल्टर करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला या होम टॅबवरच्या आधारित वर किमान एक्सेल मधले निम्मे प्रश्न जे आहेत ते सगळे होम टॅबवर आधारित आहेत. लक्षात आलं?
याची नीट प्रॉपर प्रॅक्टिस करा. आपल्या डेमो मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन याच्यावरती आधारित आहेत. हे सगळेच्या सगळे प्रश्न नीट व्यवस्थित सोडवा. आता हे बा रो हाईट करा, हे सगळे कसले आहेत आत्ताच सांगितलेल्या फॉर्मॅट कमांडवरच्या आधारित क्वेश्चन आहे. हे सगळे तुम्ही हे बा हे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स कुठपर्यंत आहे ते तुम्हाला सांगतो मी, त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा. हे सगळे ऑर्डर सीट मूव्ह करा, मर्ज करा, कॅरेक्टरने वाढवा, फॉर्मॅटिंग, सिरीज आता सांगितलेलं, रिप्लेस, इथपर्यंत 99 प्रश्नांपर्यंत होम टॅबवर आधारित सगळे प्रश्न आहेत. होम टॅबची नीट एक्सेल ओपन करून प्रॅक्टिस करा, प्लस 99 पर्यंतचे प्रश्न सोडवा. नंतर मी तुम्हाला उद्या इन्सर्ट आणि बाकीच्या टॅबवरचे जे काही प्रश्न असतात ते एक्सप्लेन करतो. ठीक आहे, चला.